चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या CTET तयारीच्या सिरीज मधला आजचा भाग हा मानसशास्त्राचा आहे आणि आजचा विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. आपण वर्गांमध्ये सहज एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतो, अरे तुला काही बुद्धी आहे का नाही, देवानं तुला काही दिलंय का नाही. परंतु आपल्या या छोट्या छोट्या वाक्याचा फार मोठा परिणाम मुलांवर होत असतो आणि तो चांगला परिणाम व्हावा, विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून D.Ed, B.Ed, M.Ed, PhDच्या अभ्यासक्रमामध्ये सगळीकडे बुद्धिमत्ता हा घटक अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या CTETच्या अभ्यासामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता हा घटक आपल्या अभ्यासाला शासनानं ठेवलेला आहे. पाहूया बुद्धिमत्ता म्हणजे काय. बुद्धिमत्ताला इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स म्हणतात. बुद्धिमत्तेची सध्या खूप चलनात असलेली टर्म ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ह्या दोन्ही बुद्धिमत्तांचा आपण परीक्षेच्या दृष्टीनं आणि आपल्या जीवनाच्या दृष्टीनेही आपण विचार करणार आहोत. तर काय आहे बुद्धिमत्ता? बुद्धिमत्ता म्हणजे कर्ट लेविन यांनी अशी व्याख्या केली की अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता. अमूर्त म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, जे फक्त डोक्यामध्ये विचार येतात. भाव, भावना, सुख, दुःख, मनाच्या फिलिंग्स, बुद्धी, विचार ह्या सगळ्या अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, असं कर्ट लेविन यांचं म्हणणं आहे. तर ॲडम्स यांचं म्हणणं आहे की उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. एखादा विचार आहे, एखादी संकल्पना आहे, त्या संकल्पनेचं आपण कसं उपयोजन करतो, तिचा कशा पद्धतीने उपयोग करतो, ते म्हणजे काय आहे तर बुद्धिमत्ता आहे. आणि थॉर्नडाईक प्रसिद्ध वर्तनवादी विचारवंत, त्यांचं तर असं म्हणणं आहे की बुद्धीला उंची, वेग आणि रुंदी असते. म्हणजे एखादा व्यक्ती किती सखोल विचार करू शकतो, किती ब्रॉड विचार करू शकतो, वेगवेगळे पैलूंचा विचार करू शकतो, किंवा रुंदी असते, वेगळी ब्रॉडनेस असतो, वेग असतो, किती फास्ट विचार करू शकतो. आणि बुद्धीला उंची असते म्हणजे किती उच्च पातळीवरचा विचार व्यक्ती करू शकतो. ती म्हणजे थॉर्नडाईक यांनी केलेली व्याख्या. आपल्या CTET मध्ये व्याख्या विचारल्या जात नाहीत, TET मध्ये विचारल्या जातात. म्हणजे इथे ऍप्लिकेशन बेस आहे. परंतु जर आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतील तर आपल्याला या व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या लक्षात आलं की बुद्धिमत्ता म्हणजे काहीतरी डोक्यामध्ये घडणारी गोष्ट आहे, जी काय करते आपल्याला समजून घ्यायला, लोकांना प्रतिक्रिया द्यायला, रिॲक्ट करायला, काम करायला मदत करते. आणि ही सगळी गोष्ट जी आहे ही पुन्हा ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूशी निगडीत आहे. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय याबाबतच्या किंवा बुद्धिमत्तेबाबतच्या काही उपपत्ती, काही थिअरीज मांडल्या गेल्या. सगळ्यात जुनी थिअरी आहे स्पियरमन यांची द्विघटक उपपत्ती. असा प्रश्न येऊ शकतो, स्पियरमनच्या द्विघटक उपपत्तीमध्ये कोणकोणते घटक आहेत. एक जनरल घटक जो मोठा आहे आणि स्पेसिफिक घटक तो कसा आहे, छोटा आहे. जनरल घटक म्हणजे सामान्य जसं की आपण जेवण करतो, चालतो, धावतो, हे सामान्य गोष्टी. आणि काही स्पेसिफिक म्हणजे काही विशिष्ट कौशल्य. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये सांगीतिक बुद्धिमत्ता असते, तो पटापट सांगीतिक तबला वाजवायला शिकतो, पेटी वाजवायला शिकतो, तो जास्त. ही कशी झाली स्पेसिफिक घटक म्हणजे विशिष्ट घटक. तर जनरल घटक हा कसा असतो, मोठा असतो आणि स्पेसिफिक घटक कसा असतो, हा छोटा असतो. अशा पद्धतीने बुद्धिमत्ता बनते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी फॉर्म्युला दिला, इंटेलिजन्स इक्वल टू G म्हणजे जनरल पार्ट प्लस स्पेसिफिक पार्ट. अशा पद्धतीनं स्पियरमन यांची ही द्विघटक उपपत्ती आहे. तर गिलफर्ड यांनी 120 बुद्धिमत्तेचे घटक सांगितले. किती? गिलफर्ड यांचे 120 घटक. आणि पुन्हा त्यांच्यामध्ये वाढ होत पुन्हा 30 घटक वाढले. अशा पद्धतीने एकूण काय झाले, 150 घटक झाले. त्यांनी बुद्धिमत्तेचं SI मॉडेल दिलं. म्हणजे अशा पद्धतीनं एक त्यांचा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर ग्रोथ यांनी 1959 मध्ये 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट नावाचा एक पेपर लिहिला आणि त्या पेपरमध्ये त्यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता ही साधारणपणे 3 भागांमध्ये आहे. कसं? पहिला भाग आहे तो म्हणजे आशय, दुसरा आहे क्रिया, तिसरा आहे निर्मिती. इंग्लिशमध्ये आपण ह्याला कॉन्टेंट म्हणू, ह्याला प्रोसेस म्हणू आणि ह्याला प्रोडक्शन म्हणू किंवा आर्टिक्युलेशन म्हणू. तर आशयामध्ये, कॉन्टेंटमध्ये काय येतं, आकार, फिगर्स, सांकेतिक कोडिंग, वर्ड्स आणि बिहेवियर हे आशयामध्ये येतं. तर ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रोसेसमध्ये किंवा क्रियेमध्ये काय येतं, बोधन मीन्स अंडरस्टँडिंग, भिन्न विचार, डिफरंट थॉट्स, एकाग्र विचार, कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि इव्हॅल्युएशन हे आलं या क्रियेमध्ये म्हणजे प्रोसेसमध्ये. आशयमध्ये काय आलं होतं, आकार, फिगर्स,
साईज, ओके. त्याच्यानंतर सांकेतिक कोडिंग, वर्ड्स आणि बिहेवियर, हे सगळं आशयामध्ये कॉन्टेंटमध्ये येतं. नंतर क्रियेमध्ये चर्चा क्रमाने अंडरस्टँडिंग, कॉन्व्हर्जंट थिंकिंग, डायव्हर्जंट थिंकिंग आणि इव्हॅल्युएशन. आणि ह्या प्रोसेस नंतर हे 5 घटक आहेत. बोधन म्हणजे अंडरस्टँडिंग, आकलन ज्याला आपण म्हणू शकतो, बोधन, भिन्न विचार, डिफरंट, एकाग्र विचार, मूल्यमापन, हे 5 घटक. आणि निर्मितीमध्ये म्हणजे आर्टिक्युलेशन किंवा प्रोडक्शन, बाहेर काय पडतं, घटक जे युनिट्स आपण शिकवतो ते घटक आहेत, त्याचं रूपांतर करून वेगवेगळे त्याचं क्लासिफिकेशन, वर्ग करू शकतो. ध्वनी अर्थ मीन्स अंडरस्टँडिंग मिनिंग अँड देन आर्टिक्युलेशन म्हणजे सांगणं. नंतर संबंध म्हणजे रिलेशन आणि पद्धत, मेथड्स. अशा पद्धतीनं हे 3 फेसेस ऑफ इंटेलेक्टच्या या पेपरमध्ये अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेविषयी सांगितलं. आणि ही सगळी प्रक्रिया मिळून काय बनते, बुद्धिमत्ता बनते. आणि या सगळा विषय हा बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कसं रिॲक्ट करतो, त्याची बौद्धिक क्षमता कशा पद्धतीने त्याला तिथं काम करते किंवा कशा पद्धतीनं तो उत्तर देतो, तर हे कशावर आहे, ह्या 3 प्रोसेस आहे. असं 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट मध्ये सांगितले. हे 3 फेसेस आहेत, कंटेंट, प्रोसेस आणि आर्टिक्युलेशन ऑर प्रोडक्शन. त्यानंतर थर्स्टन यांची अतिशय सुप्रसिद्ध थेअरी आहे. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती प्रसिद्ध आहे. याच्यावर अनेकदा प्रश्न आलेले आहेत. टीईटी मध्ये आला आहे आणि सीटीईटी मध्ये सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत. तर थर्स्टनच्या अनेक घटक उपपत्तीमध्ये किती घटक आहेत, फक्त 13 घटक आहेत. इथे गिलफर्डकडे किती होते, 150 घटक झाले होते, बरोबर. गिलफर्डचे 150 होते, पण थर्स्टनचे किती आहेत, 13 घटक आहेत. त्यांनी सुद्धा त्या घटकांचं रूपांतर 2 भागामध्ये केलेलं आहे, एक जनरल आणि एक स्पेशल. जनरल मध्ये काय आहे, तर प्रायमरी मेंटल एबिलिटी, प्राथमिक मानसिक क्षमता किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे, अबिलिटी आहे ती याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भाषिक घटक येतात. भाषिक म्हणजे समजून घेणं, भाषा समजून घेणं, भाषेचा अलंकारिक वापर करणं, संख्याविषयक आकडेमोडी किंवा तोंडी गणित करणं, अवबोध अंडरस्टँडिंग आहे, स्मृती मेमरी, तर्क लॉजिक, अवकाशीय म्हणजे स्पॅशियल इंटेलिजन्स, ह्या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे काय आहे, ही थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती आहे. आपल्या 2 गोष्टी तर वेगळ्या आहेत, ते म्हणजे स्मृती आणि तर्क. आपल्याला असं वाटतं की बुद्धिमत्ता म्हणजे फक्त लॉजिकच नाही, तर हे सगळे घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. तर्क म्हणजेच बुद्धिमत्ता आणि अवकाशीय म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स. स्पेशल इंटेलिजन्स म्हणजे एखादी वस्तू बघितल्यावर कोणती लहान मोठी ओळखणं, गाडी ड्रायव्हिंग करायला शिकणं, बघून शिकणं, एखाद्यानं चित्र काढलेलं पाहिलं, किंवा मग समजा एखाद्यानं आता नवीन वाहनं आलेले आहेत मार्केटमध्ये, जेसीबी आलेले आहेत, एखादा मुलगा पटकन बघतो आणि लगेच शिकतो जेसीबी चालवायला, याचं काय अवघड आहे. एखाद्या मुलाची चुका होते, किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला ब्रेक दाबलं की ब्रेक क्लचचा अर्जमेंट जमत नाही, त्याच्यामुळेच किती लोकांना गाडी चालवता येत नाही, कारण ब्रेक क्लचचं जजमेंट मिळत नाही. ती बुद्धिमत्ता कोणती आहे, ती अवकाशीय बुद्धिमत्ता. तर या काही प्रसिद्ध थेअरी होत्या, त्यापैकी महत्वाची आहे ती म्हणजे 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट, स्पियरमनची द्विघटक उपपत्ती आणि थर्स्टनची 13 घटक उपपत्ती. तर अजून काही थेअरी आहेत त्या आपल्याला सहज माहिती असाव्या. कॅटल अँड हॉर्न यांची थेअरी आहे 1978. त्यांच्या थेअरीला फ्लुइड थेअरी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे द्रव, त्यांनी बुद्धिमत्ता म्हणजे द्रव आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, पण आपल्याला माहिती असावं. त्यानंतर जेन्सोस थेअरी ऑफ मेंटल फंक्शनिंग, मानसिक फंक्शन कसं करते, मन कसं काम करते, ही थेअरी जेन्सोस यांनी मांडलेली आहे. त्यानंतर कॅम्पियन अँड ब्राउन थेअरी 1970 थेअरी ऑफ इंटेलिजन्स असं म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर स्टर्नबर्ग आणि ट्रायर्के यांची स्टर्नबर्ग कोणती आहे, ट्रायर्के थेअरी, त्रिकोणीय थेअरी आहे. त्याच्यामध्ये रोल ऑफ एन्व्हायरमेंट आणि प्रायर एक्सपिरियन्स हे महत्वाचं आहे. म्हणजे वातावरणाचा परिणाम आणि तुमचा जो काही जुना अनुभव आहे, ह्या दोघांचा परिणाम, या सगळ्याचा महत्वाचा परिणाम कशावर होतो, तर याच्या बौद्धिक विकासामध्ये होतो, असं या थेअरीमध्ये मांडलं गेलेलं आहे. आता सर्वाधिक महत्वाची थेअरी म्हणजे गार्डनरची थेअरी, गार्डनर्स थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. सर्वाधिक प्रश्न टीईटी आणि सीटीईटी मध्ये सुद्धा आणि आपल्या शिक्षकांच्या सर्वाधिक प्रशिक्षणांमध्ये सुद्धा सर्वाधिक गार्डनरची थेअरी सांगितली जाते. तर गार्डनरच्या थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं, बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार सांगितले. पहिला आहे लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता. एखादा व्यक्ती सहज बोलता बोलता कविता करतो, आता सुप्रसिद्ध कवी जावेद अख्तर आहेत, तर त्यांची कसली बुद्धिमत्ता सगळ्यात प्रभावी आहे, लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता. सहज बोलता बोलता ते शेर तयार करतात किंवा गझला लिहितात, आणि जे संगीतकार, जे कवी आहेत, जे लेखक आहेत, ह्यांची सगळ्यांची बुद्धिमत्ता कशी आहे, ही लँग्विस्टिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता आहे. त्यानंतर म्युझिकल म्हणजे संगीत कशाला म्हणतात, तर संगीत म्हणजे काय, तर वादन, नृत्य
आणि सादरीकरण या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं? संगीत म्हणतं. संगीतामध्ये वादन पण येतं, गायन पण येतं आणि नृत्य पण येतं. तीन मिळून काय होतं? संगीत बनतं. ह्या तिन्हीपैकी कोणतीही गोष्ट जर जास्त प्रभावी विद्यार्थ्यामध्ये असेल तर त्याची ती बुद्धिमत्ता कशी असते? सांगीतिक बुद्धिमत्ता असते. आपण इथं कन्फ्युजन होतो की एखाद्या नृत्य म्हणजे संगीत आहे असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटतं की ती कदाचित शारीरिक बुद्धिमत्ता असेल. शारीरिक बुद्धिमत्ता नाही. गायन, वादन आणि नृत्य हे तिन्ही मिळून संगीत बनतं. त्यामुळे ही कशी आहे? सांगीतिक बुद्धिमत्ता आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स, म्हणजे लॉजिक, तर्क. स्कॉलरशिप मध्ये आपण तर्क व अनुमान शिकवतो ना, तर तर्क व अनुमान म्हणजेच काय? तर्क त्याला जो लॉजिक आहे ते म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स. समजा पाऊस पडला आणि शाळेला मुलं आले नाहीत, का बरं आले नसतील? तर्क करा. नदीला पाणी आले असेल. साधा सोपं आणि अतिशय सोपं उदाहरण आहे तर्काचं. वाटेत नदी आहे, नदीला पाणी आहे, साहजिकच आहे ना माणसाला, ह्याच्यात काय एवढं विशेष? कारण हा तर्क कसा आहे? साधा आहे. आता मोठमोठे जे शोध लागलेले आहेत संविज्ञानामध्ये, जे मोठे मोठे शोध आहे, सगळ्यांचा पाया काय आहे? लॉजिक आहे. इव्हन मॅथमॅटिक्सचं दुसरं नाव लॉजिक आहे. म्हणजे तर्क एवढा महत्वाचा, ती लॉजिकल इंटेलिजन्स आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स. आता लॉजिकचा वापर करून आकडेमोड, नंबर्स किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सहजपणे काही मुलं पटापट पकडतात गणित, तर काही मुलांना वेळ लागतो. मग ही कसली बुद्धिमत्ता आहे? ही मॅथमॅटिकल इंटेलिजन्स आहे. त्यानंतर स्पेशल इंटेलिजन्स, मी सांगितलं पण हँड आय कोऑर्डिनेशन, हात आणि डोळे यांचं कोऑर्डिनेशन किंवा क्लच आणि ब्रेक यांचा मेळ लावणं, हे सगळं कसं आहे? ह्या स्पेशल इंटेलिजन्स मध्ये मोडतं. स्पेशलला मराठीत अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणतात. आपण या ठिकाणी कन्फ्युज, स्पेशल म्हणजे आपल्याला स्पेशल वाटतं, ते स्पेशल नाही. त्यानंतर बॉडीली कनेस्थेटिक म्हणजे शारीरिक गतिमानता. तुमचं शरीर किती वेगवेगळ्या प्रकारे गतिमान करू शकतं त्याला म्हणतात बॉडीली कनेस्थेटिक. तर बॉडीली कनेस्थेटिक खेळांमध्ये वापरली जाऊ शकते किंवा मग वेगवेगळे योगासनं करणं असतील किंवा काही चपळाईच्या वेगवेगळ्या क्रिया, जसं की उंच उडी, लांब उडी आहे किंवा मग बसल्या बसल्या पण काही गोष्टी हालचाली करतात लोक, तर त्या बॉडीली कनेस्थेटिक मध्ये ते येणार नाहीत. परंतु जिम्नॅस्टिक आहे. जिम्नॅस्टिक हे बॉडीली कनेस्थेटिक इंटेलिजन्स, ते स्पोर्ट्सचं पण आहे, पण बेसिकली ते काय? बॉडीली कनेस्थेटिक आहे, म्हणजे शारीरिक गतिमानता विषयक आहे. नंतर इंट्रापर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक. आंतरवैयक्तिक म्हणजे माझ्या अंतर्गतल्या माझ्या विचारांचं मी समायोजन कसं करू शकतो, मला स्वतःला मी कसं प्रेझेंटेबल करतो, हे दाखवणारी बुद्धिमत्ता म्हणजे कोणती आहे? इंट्रापर्सनल आहे. आणि इंटरपर्सनल म्हणजे दोन किंवा आपण एक व्यक्ती आहोत आणि इतर व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींचा जो सहसंबंध आहे, हा सहसंबंध व्यवस्थितपणे हाताळण्याची क्षमता म्हणजे इंटरपर्सनल. इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. इंट्रापर्सनल म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत, व्यक्ती अंतर्गत, आणि व्यक्ती अंतर्गत आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता याला म्हणतात. म्हणजे दोन व्यक्तीसोबत कसं रिलेशन. बऱ्याचदा असं होतं की लव्ह मॅरेज करतात आणि 8 दिवसातच त्यांचं ब्रेकअप होऊन जातं. याचं कारण इंटरपर्सनल इंटेलिजन्सची तिथं काय आहे? कुठेतरी कमतरता आहे. मग सुरुवातीला या त्यांनी सगळ्या इंटेलिजन्स दिल्या होत्या, नंतर एक नवीन इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये ऍड झाली, ती म्हणजे नॅचरलिस्टिक. नॅचरलिस्ट म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात. त्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल्स, वनस्पती आणि प्राणी या विषयीची बुद्धिमत्ता. एखाद्याला गाय बघितल्याबरोबर कळतं की ही गाय दुधाची आहे, ही गाय दुधाची नाही, ही बकरी 3 पिल्ले देणार आहे, ही बकरी 3 पिल्ले देत नाही. कुठून कळतंय? तर त्यांचा जो अनुभव आहे, प्रायर नॉलेज आहे, आणि त्या प्रायर नॉलेजच्या आधारे त्यांच्या न्यूरॉन्समध्ये ती एक सिस्टम तयार झाली की ही फिगर अशी असली की याचा रिझल्ट हा असा असतो, आणि ही फिगर तयार झाल्यामुळं ही नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे त्यांच्यामध्ये असते. काही म्हणतात काही माझा हात खूप चांगला आहे, त्यांनी झाड लावलं की ते येतेच, बाकीच्या लावलं की येत नाही. मग अशी ही काय आहे? ही नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की ह्या इंटेलिजन्सचे वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या प्रकार आपण सांगितले. हे परीक्षेमध्ये तर प्रश्न येतातच, पण परीक्षेमध्ये प्रकार किती आहेत असा प्रश्न विचारणार नाहीत, तर उदाहरण देतील तुम्हाला की हे असं आहे. समजा एखादी विद्यार्थिनी काय करते? नेहमीच काय करते? गणिताच्या पुस्तकातली आकडेमोड करत बसते. म्हणजे तिच्याकडे कोणती इंटेलिजन्स जास्त आहे? आपोआपच मॅथमॅटिकल. तर काही मुलं असं असतात की फार चुकीचं वागतात, पण ते बोलू देत नाहीत, ते आपलंच खरं करून दाखवतात. त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता आहे? लॉजिकल बुद्धिमत्ता आहे. काही मुलं लगेच एका सांगितल्याबरोबर लगेच कवितेची चाल पकडतात, ती कोणती आहे? म्युझिकल आहे. काही मुलांना सहज बोलण्यामध्ये कविता सुचतात, ती कशी आहे? लिंग्विस्टिक आहे.
काही मुलं किंवा काही माणसं पण वेगाने धावू शकतात, ते बॉडी किनेस्थेटिकमध्ये येते. नंतर इंट्रापर्सनल, जे की स्वतःला एकदम व्यवस्थित छान प्रेझेंट करतात, त्यांच्याकडे वस्तू असो नसो त्यांना फार मेकअपची पण गरज नसते, ते सहज स्वतःला अरेंज करतात आणि स्वतःला प्रेझेंटेबल बनवतात, केवळ फिजिकली नाही तर मेंटली सुद्धा. तर झाली इंट्रापर्सनल. आणि इंटरपर्सनल म्हणजे रिलेशनशिप्स, हा जे ब्रेकअप्स वगैरे आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये जी काही इंटेलिजन्स आहे ते कमी आहे, नंतर वाढलेली ही नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. तर अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यामुळे ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे हे आपण समजून घ्यावं लागतं. पर्यायामध्ये आपल्याला ही देतील किंवा हे लॉजिकल आहे, मॅथमॅटिकल आहे, स्पेशल आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की गोष्ट आपण लक्षात ठेवा, हिंदी प्रचंड कठीण आहे. ह्या प्रत्येकाचा हिंदीचा शब्द तुम्हाला पाठ करायचं म्हटलं तर आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि तेवढं शक्य नाही. मात्र इंग्रजी शब्द आपण पटापट लक्षात ठेवतो. प्रश्न वाचा, नाही कळला की लगेच इंग्रजीमध्ये काय करायचं आपण तो ताडून बघायचा आणि मग पर्याय वाचायचे. आपल्या लक्षात येईल इंग्रजी फार सोपी आहे. इंग्रजी फक्त वाटते अवघड, कारण आपण तिला स्वतःलाच अवघड म्हणून तिला अवघड करून टाकलेलं आहे. आता मग ही इंटेलिजन्स मोजायची कशी, कसं मोजावं, कोण कसा हुशार आणि कोणाची इंटेलिजन्स जास्त, कोणाचं इंटेलिजन्स कमी, कसं मोजणार. तर त्यासाठी काय केलेलं आहे, एक इंटेलिजन्स टेस्ट डेव्हलप केलेली आहे. आणि ह्या डेव्हलप करणाऱ्या महान व्यक्तीचं नाव आहे अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिनेने आणि सायमन अँड बिने या दोघांनी मिळून ही टेस्ट डेव्हलप केली होती. पण जास्त कोणाचं क्रेडिट हे अल्फ्रेड बिनेला दिलं. बिनेच्याच टेस्ट म्हणतात, तर सायमन पण त्याच्यामध्ये होते. तर हे कसं काढलं, तर त्यांनी काय काढलं, मानसिक वय आणि बुद्धी गुणांक याचा त्यांनी याला विचार केला. कसा विचार केला, तर त्यांनी एक जनरली काही टेस्ट तयार केल्या आणि त्या टेस्टच्या आधारे त्यांनी विचार केले. ते टेस्टच्या आधारे ते असं ठरवतात की समजा एक टेस्ट आहे ही पहिलीच्या वर्गाच्या मुलाची आहे, की म्हणजे 6 वर्ष मुलाची, एक 7 वर्षाचे, 8 वर्षाच्या, 9 वर्ष, म्हणजे 8 वर्षाचं साधारण मूल कशा पद्धतीनं रिझनिंग करू शकतं, सामान्यपणे त्याची ॲबिलिटी किती असते याच्या आधारे त्या प्रश्नांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 8 वर्षाची एक टेस्ट, 7 वर्षाची, 6 वर्षाची, 5 वर्षाची, 9, 10, 11, 12 असं प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या काय केलेल्या आहेत, टेस्ट केले आहेत. किंवा एक ठराविक फेजच्या त्यांनी टेस्ट तयार केलेल्या आहेत. आणि मग 10-10 वर्षाच्या अंतराच्या पण टेस्ट आहेत, म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्याच्या टेस्ट दिल्यानंतर समजा मुलगा 6 वर्षाचा आहे, तेव्हा 8 वर्षाची टेस्ट अगदी यशस्वीपणे सोडवतो, तर त्याचं मानसिक वय किती झालं, 8 वर्ष झालं. मुलगा 15 वर्षाचा आहे आणि त्याला 13 वर्षाची टेस्ट व्यवस्थित सुटत नाही, 12 वर्षाची सोडवतो, म्हणजे त्याचं मानसिक वय किती झालं, 12 वर्ष झालं. मग बिनेनी काय केलं, ह्याचा बुद्धी गुणांक काढायचा. म्हणजे काय करायचं, मानसिक वय भागिले शारीरिक वय. मानसिक वय म्हणजे तो विचार कशा पद्धतीने करू शकतो ते वय. समजा मानसिक वय त्याचं 12 आहे आणि शारीरिक वय 10 आहे, मग 12 भागिले 10 किती झालं, हे 12. मानसिक वय 10, मानसिक वय 12 आहे, शारीरिक वय हे 10 आहे, म्हणजे किती झालं, 12 भागिले 10 1.2. अशा पद्धतीने ते काय करायचे, बुद्धी गुणांक काढायचे. मग पुढे काय झालं, विल्यम स्टर्न यांनी काय केलं, याला काहीतरी कुठल्या तरी विशिष्ट एखाद्या सिस्टम मध्ये ह्याला बसवावं जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. मग त्यांनी काय म्हणले, ह्याला काय करा, बिने साहेब 100 न गुणा, म्हणजे काय वेळ तुम्हाला 120 उत्तर येईल. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायला, कंपॅरिझन करायला, इन्फरन्स करायला काय होईल, सोपं जाईल. अशा पद्धतीनं मग काय झालं, हा बुद्धी गुणांक हा 100च्या प्रमाणामध्ये मोजण्यात येऊ लागला. आणि मग ही स्टँडर्ड जी पद्धत आहे बुद्धी गुणांक मोजण्याची, ही सगळ्यांनी काय केली, मग स्वीकारली. अशा पद्धतीने बुद्धी गुणांक मोजायला आता साधं सोपं सिंपल झालं. मग त्यांनी काय केलं की लोकांच्या बुद्धी गुणांक मोजले, वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च केले, संशोधन केले आणि त्या संशोधनाच्या आधारे बुद्धी गुणांक कुणाचा किती, तर कोणता जिनियस आहे, कोणता बुद्ध्यांक गुणांचा कमी आहे, काय आहे, त्याची त्यांनी रेंज तयार केली. ही बघा रेंज आहे. ही रेंज कशी आहे, तर 140 पेक्षा जास्त ज्याचा बुद्धी गुणांक येईल, म्हणजे बघा इथं 120 बुद्धी गुणांकाला आहे, म्हणजे त्याचं मानसिक वय 10 वर्षा मुलाचं मानसिक वय किती यावं लागेल, मग 14 वर्षाच्या बरोबरीने यावं लागेल. मग त्याचा बुद्धी गुणांक किती येईल, 140 येईल. म्हणजे 1.4 गुणिले 100 म्हणजे 140, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या वयापेक्षा जास्त वयाच्या मुलाची टेस्ट त्यांना सोडवावं लागेल, मग त्याचा बुद्धी गुणांक काय होईल, 100च्या पुढे येईल. आणि त्याला जर त्याच्या वयाच्या मुलाची टेस्ट सुटत नसेल तर त्याचा बुद्धी गुणांक काय होईल, 100 पेक्षा खाली येत राहील. जेवढी खालची टेस्ट सोडवेल तेवढा त्याचा बुद्धी गुणांक काय होईल, खाली येत जाईल. म्हणजे 12 वर्षाचा मुलगा आहे, तो जर 18 वर्षाच्या मुलाची टेस्ट सोडवतो तर त्याचा बुद्धी गुणांक किती झाला, 180, म्हणजे 140च्या लांब पुढे गेला. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना 140च्या जास्त बुद्धी गुणांक असलेल्या विद्यार्थ्यांना गिफ्टेड म्हणतात.
म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचे ते गॉड गिफ्ट आहे किंवा त्यांच्या जीन्स मधून किंवा कुठून त्यांना ते प्राप्त झालेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये ते आहे सामान्य मुलांपेक्षा प्रचंड जास्त. त्यांना म्हटलं जातं जिनियस. कोण आहेत जिनियस? जिनियस ते आहेत ज्यांचा बुद्धिगुणांक 140 पेक्षा जास्त आहे. मग किती असतात तो असे जिनियस आहे आपल्या समाजामध्ये? या समाजामध्ये फक्त आणि फक्त किती? 1.5, फक्त 1.5% लोक जिनियस असतात. कुठे कमी जास्त थोडा बहुत फरक होईल, पण साधारणपणे 1.5% लोक काय असतात? जिनियस असतात. त्यानंतर 130 ते 140 गेला, म्हणजे 140 पेक्षा कमी आला, 139 आला, म्हणजे 130च्या पुढे गेला, तर त्यांना म्हणतात एक्स्ट्राऑर्डिनरी, असामान्य. सामान्य नाहीत हे असामान्य आहेत. आता जिनियस मध्ये आपण आईन्स्टाईनला म्हणू शकतो, बरोबर आहे. तर असे जे काही महान एपीजे अब्दुल कलाम यांना म्हणू शकतो, हे जिनियस आहेत. आणि मग त्याच्यानंतर आता एक्स्ट्राऑर्डिनरी सामान्यापेक्षा भारी. आज जे काही वेगवेगळे शोध लावत आहेत, पेटंट घेत आहेत किंवा मग शेअर मार्केटमध्ये प्रचंड पैसा कमवते, ते कसे आहेत? त्यांचा बुद्धिगुणांक कसा आहे? 130 पेक्षा जास्त असावा. आपण मोजलेला नाही, पण एक आपण असं समजू ते प्रचंड हुशार आहेत, त्यामुळे ते एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. आणि या एक्स्ट्राऑर्डिनरीची संख्या किती असते? फक्त 3.5%. एकूण लोकसंख्येच्या 3.5% लोक एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. त्यानंतर आहे टप्पा म्हणजे 110. 110 कशा असतात? व्हेरी सुपर. बघा व्हॉट्सअपला प्रतिक्रिया सुपर से भी ऊपर ह्या काही टाकतात कमेंट, त्याचा अर्थ काय आपल्याला माहिती असतो का? तर व्हेरी सुपर म्हणजे 110 पेक्षा पुढे त्याची इंटेलिजन्स असली पाहिजे. म्हणजे किमान त्यानं जर 8वीला असेल, तर समजा तो 15चा असेल, तर किमान त्यानं 16ची तरी काय करायला पाहिजे? बुद्धी कसोटी सोडवायला पाहिजे. किंवा 10चा असेल तर किमान 11ची सोडवायला पाहिजे किंवा 12ची सोडवायला पाहिजे. मग तो कसा असणार? व्हेरी सुपर असणार. आणि ह्यांचं पर्सेंटेज आपण बघा हळूहळू असं वाढत आलेलं आपल्याला दिसून येईल. मग हे वाढत आलेलं पर्सेंटेज किती आलं? 110ला आलं 9%, बरोबर आहे. आता 110ला 9% व्हेरी सुपर. आता 100चा मध्ये बांधच नाही, डायरेक्ट 90 आलं. 90 ते 110 20चा फरक आहे. 90 ते 110 मध्ये 90च्या पुढे 110च्या आत राहिला किती झाले? सामान्य, ऍव्हरेज, मतदान करणारी जनता, ज्यांना किती समजतंय, त्यांचा बुद्धिगुणांक किती आहे माहित नाही, ही जनता आहे. आणि ह्यांचं प्रमाण किती आहे? हे सुद्धा फक्त 15% आहे. त्यानंतर पहा 80 ते 90. 80 ते 90 मध्ये हे बॅकवर्ड आहेत. हे किती आहेत? 42%. त्यांना सहज बोलवलं जाऊ शकतं. बाकी कितीतरी लोकांना आमिष दाखवून ऑनलाईन वगैरे फसवणुकीमध्ये त्यांना फसवलं जातं. मला असं म्हणायचं त्यांचा बुद्धिगुणांक कमी आहे, परंतु अशा लोकांची संख्या कशी असते? जास्त असते. बॅकवर्डची संख्या आहे 42%. त्यानंतर 70ला तुम्ही आलो तर व्हेरी बॅकवर्ड असतात, ते असतात 15%. पुन्हा 60ला आलो ते बॉर्डरला असतात, ते असतात 9%. पुन्हा 40ला आलो ते असतात मंद, स्लो आणि 20%पेक्षा 20 ते 40 मध्ये जड. आणि त्याच्या खाली जे असतात ते मेंटली रिटार्डेड, मानसिक असतं, म्हणजे त्यांना खाणं पिणं जेवण सुद्धा जमत नाही, कुणीतरी त्यांना खाऊ घालावं लागतं. आता एवढा सगळा हा जो उपक्रम आहे, हा शिक्षकांना ठेवण्यात सांगण्याची आवश्यकता अशी आहे की आपल्या वर्गामध्ये विविध बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे विद्यार्थी, एकतर त्यांची रेंज वेगवेगळी आहे. म्हणजे त्यांची रेंज कमी जास्त आहे. एका बाजूला रेंज कमी जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर दुसऱ्या बाजूला त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे, दुसऱ्या बाजूला त्यांची जी वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता, कोणामध्ये सांगीतिक बुद्धिमत्ता आहे, कोणामध्ये सांगीतिक बुद्धिमत्ता आहे, तर कोणामध्ये मॅथमॅटिकल आहे, कोणामध्ये लँग्विस्टिक आहे. ही तर व्हरायटी आहेच, पण त्याच्या रेंज सुद्धा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये आपण अध्ययन अनुभवाचं जेव्हा नियोजन करतो, सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळे ही विविधता लक्षात घेऊन आपण अध्ययन अनुभवाचं नियोजन केलं पाहिजे. आणि म्हणून हा बुद्धिगुणांकाचा हा जो सिस्टम आहे, हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यानुसार आपण नियोजन करू शकतो. याचा जर आपण ग्राफ काढला तर आपल्या असं लक्षात येईल, हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. तर साधारणपणे हा जो जिनियस पासून तो असा बेल शेप ग्राफ आपल्याला मिळेल. म्हणजे हे सगळे सामान्य आहेत, हे कुशाग्र आहेत, हे मध्यम आहेत आणि हे कसे आहेत? पुन्हा मेंटली रिटार्डेड आहेत. म्हणजे हा बेल शेप ग्राफ येतो. म्हणजेच हा काय करतो? नॉर्मल असतो. नॉर्मल ह्याला म्हणतात नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व, म्हणजे सामान्यता वक्र
ह्याला प्रसामान्यता वक्र असं सुद्धा म्हणतात. प्रसामान्यता वक्र जो बेल शेप असतो अगदी तसाच आहे हा आपला IQचा संपूर्ण समाजाचा वक्र. तर हे झालं बुद्धिमत्तेचं. बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा आपण विचार केला. ह्याच्या सगळ्या चिंतनाच्या आधारे ना आपल्या वेगवेगळ्या जे काही थिअरीज आहेत ह्या थिअरीच्या आधारे आपण जजमेंट लावू शकतो कशा पद्धतीने आपण नियोजन करावं लागेल. आणि हे सगळं करताना आपण अप्लिकेशन बेसमध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला वर्ग कसा आहे, बालकेंद्रित वर्ग आहे. त्यामुळे सर्व मुलांना संधी दिली पाहिजे. नकारात्मक शब्द, नकारात्मक भावना कुठल्याही शाळेमध्ये वर्गामध्ये वापरायच्या नाहीत. आणि याच्या आधारे आपण हा अप्लिकेशन बेस कुठलाही प्रश्न आला तर आपण याच्यावर सोडवू शकतो. त्यानंतर एक झाली ही बुद्धिमत्ता, ही ज्ञानात्मक बुद्धिमत्ता, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणू पाहिजे तर. पण दुसरी आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही भावनिक बुद्धिमत्ता काय आहे तर भावनिक बुद्धिमत्तेची पहिली कल्पना दिली म्हणजे जॉन मेयर आणि पीटर सॉलोवे यांनी. आता सध्या आपल्या प्रशासनामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेला प्रचंड महत्व दिलं जाते. कसं, का बरं महत्व दिलं जातं? कारण भावनिक बुद्धिमत्ता आहेच तेवढी महत्वाची. कसं आहे अगोदर समजून काय म्हणते भावनिक बुद्धिमत्ता. व्यक्तीस स्वतःच्या, कुणाच्या, स्वतःच्या व इतरांच्या, आपल्या पण भावना समजल्या पाहिजेत आणि इतरांच्या पण भावना समजल्या पाहिजेत. त्यांच्या आकलनाची क्षमता. एखाद्याचा चेहरा बघितल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे का रे आज काय झालं बाळा, तुला फारच उदास दिसतोयस. ही काय आहे त्याची भावना समजून घेण्याची. मग घरी मम्मीना रागवली, पप्पा रागवले असं म्हटल्यानंतर मग एक प्रकारचं बॉन्डिंग त्या लेकराचं आपलं तयार होतं. तर तसं इतरांच्या, स्वतःच्या भावना आणि इतरांच्या भावना आकलण्याची म्हणजे समजून घेण्याची क्षमता आणि भावनांमधील फरक जाणून, भावनांमधील काय जाणून घ्यायचा, फरक जाणून घ्यायचा. आणि मग ह्या भावनांमधला फरक, कुणाची भावना कशी आहे, एखादा माणूस खूप नाराज आहे, मी जिंकलो, घे पेढे खा, कर जल्लोष, त्याला कसं वाटेल? त्याच्या भावनेचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपली भावना आपण समजून घ्या, त्याचीही भावना समजून घ्या आणि या भावनामधील फरकाच्या माहितीच्या आधारे स्वतःच्या वर्तनाला दिशा देण्याची क्षमता. मग आपलं वर्तन कसं असलं पाहिजे अशा परिस्थितीत? समोरचा माणूस प्रचंड दुःखी आहे, त्याला पाहिजे तर तुम्ही हे घ्या म्हणायचं आणि बस ठीक आहे म्हणायचं, आपण नंतर बोलू, कारण त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. आपण जर त्याला चल रे सेलिब्रेट करू ओढून आलो तर तो चिडेल, त्याचं रिॲक्शन आपल्याला चांगली नसणार आहे आणि आपले त्याचे रिलेशन काय होतील, मग खराब होऊन जातील. मग हे सगळं समजून घेण्याची क्षमता म्हणजे काय आहे, ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. आता ही भावनिक बुद्धिमत्ता कशी आहे? भावनिक बुद्धिमत्ता मग त्याला एक म्हटलं जातं ते म्हणजे काय, हिमनगाचा टोक आहे. हिमनग म्हणजे समुद्रामध्ये एखादा जसा बर्फ असतो समुद्रात बुडालेला असतो, हा 90% पाण्यात असून 10%च वर दिसतो. म्हणजे मनुष्य जो आपल्याला समोर दिसतो त्याच्या मनामध्ये काय चाललंय, त्याची काय अडचण, त्याचे काय प्रॉब्लेम आहे, त्याचे काय चॅलेंज आहेत, हे 90% आपल्याला दिसत नाहीत. फक्त वर करणी 10% जो त्याचा पर्सोना, ज्याला जो फेस वापरतो आपला स्वतःचा, तो फेस फक्त आपल्याला दिसत असतो. त्यामुळे त्यासोबत आपले इंटरपर्सनल रिलेशन तयार करताना, बिल्ड करताना किंवा ते डेव्हलप करताना आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस त्याच्या अडचणीमध्ये आहे. त्या अडचणी म्हणजे ह्या 90%, म्हणून त्याला हिमनगाचं टोक असं म्हटलं जातं. किंवा आईसबर्ग असं सुद्धा त्याला म्हटलं, आईसबर्ग म्हणतात. आईसबर्ग म्हणजे हिमनग कसा आहे, 90% मध्ये 10%च वर असतो. म्हणजे दिसतंय तसं नसतं, आतमध्ये बरंच काही असतं. मग यासाठी आपण भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक जी काही मानसिक जी काही बुद्धिमत्ता, माफ करा, भावनिक बुद्धिमत्ता आहे, ती भावनिक बुद्धिमत्ता आपण समजून घेतली पाहिजे. आता भावनिक बुद्धिमत्तेच्या 2 पार्ट आहेत. एक आहे व्यक्तिगत क्षमता, एक आहे सामाजिक क्षमता. म्हणजे समाजात वावरतानाची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती सामाजिक क्षमतेमध्ये. ह्या सामाजिक क्षमतेचे 2 भाग आहेत. सहसंवेदना म्हणजे इम्पॅथी, त्याला काय म्हणतो आपण, इम्पॅथी, इंग्लिशमध्ये इम्पॅथी म्हणतात. तर इम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं. समोरचा माणूस दुःखी आहे ना, मग त्याचं समजून घ्या ना, तुझा आनंद कशाला सांगायला चालला तिथं, कुत्र्याला दगड मारायचं ना हसायचं, हे इम्पॅथी नाही. एखादं कुत्रं कळवणते, त्याला वाईट वाटतंय, ओरडते, आपल्याला पण वाईट वाटणं म्हणजे काय आहे, इम्पॅथी आहे. आणि दुसरं आहे सोशल स्किल, सामाजिक कौशल्य, लोकांमध्ये बसावं उठावं, जे सॉफ्ट स्किल आहेत, म्हणजे सोशल वागण्याचे जे स्किल आहेत, हे सगळ्या कशामध्ये येतात, हे सामाजिक क्षमतेमध्ये येतात. व्यक्तीमध्ये काय, व्यक्तिगत क्षमतेमध्ये काय, तर पहिलं आहे आत्मभान म्हणजे स्वची जाणीव. आता आपल्या मराठीमध्ये गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि मनाशीच म्हणायचं या जागेवर बांधेन मी माडी. म्हणजे बसायची तर त्याला असं वाटतं की आम्ही या जागेवर काय करणार आहे, मोठी माडी बांधणार आहे. आणि हातात काय, त्याच्या फक्त एक काडी आहे, एका काडीवर माडी होऊ शकते का, नाही. पण त्याची स्वची जाणीव जी आहे ती
व्यवस्थित विकसित झाली नाही, वास्तव नाही, त्याच्या स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. आणि या अवास्तव कल्पनामुळे तो काय समजतो, स्वतःला एक महान समजतो आणि माडी बांधण्याचे स्वप्न बघतो. म्हणजे आत्मभान आणि स्वच्छ जाणीव ही व्यक्तिगत क्षमतेची पहिली पातळी आहे. त्यानंतर नियंत्रण, दुसरी पातळी आहे तो म्हणजे नियंत्रण. स्वतःच्या भावना समजल्यानंतर स्वतःवर नियंत्रण करता आलं पाहिजे. प्रचंड भूक लागलेली आहे, समोर लाडू ठेवलेले आहेत, पण पाहुणे येणार आहेत, आपलं नियंत्रण पाहिजे. आपल्यासोबत भूक लागले, पाहुणे गेल्यानंतरच आपण तो लाडू खाऊ, हे नियंत्रण. हेच म्हणजे आत्मभान असल्यानंतरच मग पुन्हा नियंत्रणाची पायरी आणि मग अभिप्रेरणा. आणि मग तुम्ही थांबलात लाडू खायला, तुमच्या आईला माहिती आहे की ह्याला भूक लागली, समजा लेकरांना लाडू खाल्ले नाहीत आणि मग ती पाहुणे गेल्यानंतर लेकराला भूक लागली पण लेकरांना लाडू नाही खाल्ले, वा वा लेकरू आमचं हुशार आहे, ही काय मिळाली, त्याला प्रेरणा मिळाली. आणि अशा पद्धतीने त्याचं जे बिहेवियर आहे, त्याचं जे वर्तन आहे ते कसं झालं, स्ट्रॉंग झालं. आता हे आत्मभानांमध्ये पण काही टप्पे आहेत, ते म्हणजे भावनांची जाणीव. अगोदर आपल्याला कळलं पाहिजे मला भूक लागली, मला खायची इच्छा आहे, ही माझी भावनाची जाणीव आहे. आणि मग भावनाचं अचूक आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. अरे बापरे, आता समोर लाडू आहे, मला तर भूक लागलेली आहे, पण मी लाडू खाऊ शकत नाही का, कारण ते लाडू माझ्यासाठी नाहीत. माझं स्वतःचं आत्मपरीक्षण मी केलं, मी कोण आहे, मी पाहुणा नाही, मी घरचा आहे. लाडू कोणासाठी आहेत, पाहुण्यासाठी. मग ते अचूक आत्मपरीक्षण केल्यानंतर मग आत्मविश्वास येतो की नाही, आपण थोडं थांबलो तर काय फार मोठा फरक पडणार नाही. आणि मग थोड्या वेळानंतर, थोडा वेळ गेल्यानंतर, थोड्याची मनाची तयारी झाल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास येतो की नाही, आता मी लाडू खाणार नाही. मग पाहुणे जावे, अरे बाळा लाडू नाही, नको नको. आणि मूल त्यावर काय राहतं, ठाम राहतं. हे झाले पहिले 3-4 घटक की स्वच्छ जाणीव वगैरे काय आहे, आत्मभान, स्वच्छ जाणीव. तर भावनांची जाणीव म्हणजे लर्निंग ऑफ इमोशन, मीन्स सेन्सेशन ऑफ इमोशन. नंतर करेक्ट इंट्रोस्पेक्शन आणि कॉन्फिडन्स, ह्या 3 गोष्टी येतात कशामध्ये, आत्मभान आणि स्वच्छ जाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस मध्ये येतात. त्यानंतर नियंत्रण, कंट्रोल. कंट्रोल कशावर, विश्वासार्हता. कंट्रोल केलं की काय होते, विश्वासार्हता. म्हणजे घरच्यांना पण विश्वास होतो की आपलं लेकरू असं करत नाही. जबाबदारीची जाणीव, विश्वासार्हता म्हणजे रिस्पॉन्सिबल, आय एम रिस्पॉन्सिबल, मी मोठं झालो आता मी असलं करणार नाही, मी माझ्यावर नियंत्रण ठेवणार. आणि मग आहे त्या स्थितीला अडॅप्शन करून घेईल. समजा लाडू नाही मिळाले तर कुठंतरी किचनमध्ये जाऊन एखाद्या मूठ शेंगदाणे तोंडात टाकेल, त्याला भूक लागली, त्याला कंट्रोल होत नाही, तर असं काहीतरी अडॅप्शन करेल. आणि मग नवोपक्रम याच्यातूनच काय सुचतील, त्याला नवोपक्रम सुचतील आणि काहीतरी मार्ग तो याच्यातून काढायला शिकेल. तर अशा पद्धतीनं हे स्वतःवर नियंत्रण आणि मग अभिप्रेरणा, तरी व्यक्तिगत क्षमतेची अभिप्रेरणा आहे. अशा पद्धतीनं व्यक्तिगत क्षमता आणि व्यक्तिगत भावनिक बुद्धिमत्तेनं काय करू शकतो, व्यक्ती आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो आणि समाजामध्ये आपलं वर्तन चांगल्या पद्धतीनं ठेवू शकतो. आता भावनिक बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो, भावनिक बुद्धिमत्तेचा विकास त्याची एक पद्धत सांगितलेली आहे. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्या टप्प्यात भावनिक घटकांचे अचूक निदान, काय झालंय, कसं झालंय, हे मनाला कसं वाटायलंय, खुश झालोय, आनंदी आहे, दुःखी आहे, कसं आहे, ह्याचं अचूक निदान करता आलं पाहिजे. नाहीतर मनाला खूप नाही मला काय वाटणार, नाही मला काय वाटणार, खोटं बोलायचं आणि मग स्वतःची फसवणूक करतात. तर स्वतः काय करायचं, अगोदर घटकांचं अचूक निदान करून घ्यायचं. आपल्याला वाईट वाटतंय तर ठीक आहे, वाईट वाटतंय, ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट केल्यानंतर उणिवा संबंधी अवगत, आपल्याला का वाईट वाटायलंय बाबा, त्याचं चांगलं झालंय ना, त्यानं गाडी घेतली, आपला काय प्रॉब्लेम आहे, आपल्या त्यानं गाडी घेतली, आपल्याला का उगाच वाईट वाटायलंय, आपल्या उणीव आहे का, आपण कशाला त्याच्यावर जळायचं, त्यानं गाडी घेतली, कॉंग्रॅच्युलेशन, त्याचं अभिनंदन. मग अशा पद्धतीनं आपल्याला वाईट वाटतंय, उणीव आहे आपली, दुसऱ्याच्या प्रगतीला आपण जळलो, मग हे उणिवा संबंधीचं अवगत झालं आणि मग आपली मानसिक तयार झाली, घेतली त्यानं गाडी, आपण घेऊ 2 वर्षांना, त्यावर 4 वर्षांना घेऊ. अशा पद्धतीनं मानसिक तयारी आपली तयार होते आणि मग आपल्याला प्रेरणा मिळते. मग ध्येयावर आपल्याला काय करायचं, आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं, आपापल्या ध्येयावर लक्ष करायचं आणि मग चूक टाळायची, जेणेकरून आपल्या बिहेवियरमध्ये चूक होणार नाही. आपण विनाकारण त्या माणसाला दुःखी करणार नाही, कारण त्यानं गाडी घेतली, त्याला आनंद झालाय, तर त्याला आपण त्याच्या आनंदात आपण सहभागी झाला पाहिजे. आणि मग मानसिक आधार द्यायचा. समजा एखादी व्यक्ती दुःखी आहे, प्रचंड अडचणीमध्ये आहे, हे सगळं घडलंय, हे आम्ही दुसऱ्या कंडिशनमध्ये घेऊ की कोणतरी वारलंय समजा आपल्या मित्राचं, आणि मग त्यांच्या ते दुःखी आहेत, हे निदान झालं, त्यांच्या उणीवा किंवा प्रत्येक माणूस मरणार आहे, तुम्ही मरणार आहोत, मी मरणार आहोत, आपण सगळेजण मरणारच आहोत. त्यानंतर आहे ती परिस्थिती करण्याची मानसिक तयारी द्यायची, पुन्हा प्रेरणा द्यायची, बघा अमक्याचं झालं होतं, तमक्यानं कसं ऍडजस्ट केलं, तमक्यानं कसं केलं, या पद्धतीनं त्यांना पॉझिटिव्हली आपण सपोर्ट करू शकतो. त्यांनी त्यांच्या ध्येयावर लक्ष करावं, मुलं शिकवायचे, लेकरांचा अभ्यास घ्यायचा, त्यांना पुढे करायचंय. तुम्ही जर असं गळून पडला तर लेकरांचं कोण बघेल, आणि मग चुका होणार नाही त्याची काळजी घ्यायची, जेणेकरून त्यांना अजून दुःखामध्ये आपण लोटू. आणि मानसिक आधाराचा सराव करायचा, मग आदर्शांचं सादरीकरण करायचं की पुन्हा अजून उदाहरणं द्यायची, आणि मग प्रोत्साहन द्यायचं, दृढीकरण करायचं, आणि शेवटी आपण हे सगळं केल्याचं मूल्यमापन करून अजून त्याच्यामध्ये काय आपल्याला दुरुस्ती करता येईल हे करायची. अशा पद्धतीनं
ही जे काही इमोशनल इंटेलिजन्स आहे, ज्याला की आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा सुद्धा फार मोठा रोल आपल्या आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. तर याच्यावर आधारित प्रश्न येतात. माझी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. इंग्रजी शब्द हे कमीत कमी कन्फ्युजिंग आहेत आणि त्यांचा अर्थ हा त्यांच्या नावामध्येच असतो. हिंदीमध्ये आपल्याला कन्फ्युजन जास्त होतं, कारण असं आहे की जे शब्द हिंदीमध्ये आहेत तेच शब्द मराठीमध्ये पण आहेत, पण मराठीतल्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि हिंदीतल्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे आपला वेगळाच मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे आपण मराठीतून इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत हे मानसशास्त्र समजून घेऊया. परीक्षेमध्ये हिंदी वाचा, इंग्रजी वाचा, जेवढं वेगानं वाचाल तेवढे सहजासहजी आपण उत्तरं सोडवाल. आणि या पद्धतीनं आपण आज बुद्धिमत्तेमध्ये तसे वेगवेगळे कार्ट लेविन, ॲडम्स, थॉर्नडाईक यांची व्याख्या पाहिली, स्पिअरमनची द्विघटक उत्पत्ती पाहिली, गिलफर्डचे 150 आणि पुढे मूळचे 120 आणि 150 झालेले घटक पाहिले. 1959ला 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट, याच्यामध्ये कॉन्टेंट, प्रोसेस अँड आर्टिक्युलेशन किंवा प्रोडक्शन हे पाहिलं, त्याचे वेगवेगळे घटक पाहिले. थर्स्टनचे अनेक घटक उपपत्ती पाहिली, त्याच्यामध्ये 13 घटक जनरल आणि स्पेसिफिक. त्याच्यामध्ये पुन्हा भाषिक, संख्या विषयक, अवबोध, स्मृती, तर्क आणि अवकाश यांचा काय आहे त्याच्यामध्ये समुच्चय आहे. कॅटेलहॉर्नची फ्लुइड थेअरी पाहिली, जेन्सो मेंटलची फंक्शनिंग थेअरी, कॅम्पेन ब्राउनची थेअरी ऑफ इंटेलिजन्स, स्टर्नबर्गची ट्रायर्किक थेअरी ऑफ रोल ऑफ एन्व्हायरमेंट अँड प्रायर एक्सपिरियन्स, तसंच सगळ्यात महत्वाची, अतिशय महत्वाची गार्डनर्स थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स पाहिली. त्यामध्ये लिंग्विस्टिक, म्युझिकल, लॉजिकल, मॅथमॅटिकल, स्पॅशियल, बॉडी किनेस्थेटिक, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल अँड लेटरली ॲडेड नॅचरलिस्टिक एवढ्या थेअरींचा आपण अभ्यास पाहिला. अल्फ्रेड बिने, सायमन आणि बिनेची आहे ही थेअरी. ऍक्च्युली सायमन आणि बिनेचा बुद्धिगुणांक काढण्याची पद्धत पाहिली, मानसिक वय, बुद्धिगुणांक, त्याची रेंज, त्याची टक्केवारी पाहिली. आणि भावनिक बुद्धिमध्ये जॉन मेटर, पीटर सॉलोवे हे व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये व्यक्तिगत क्षमता, सामाजिक क्षमता, भावनांची जाणीव आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाचे टप्पे ह्या सगळ्याची सांगोपांग चर्चा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढ्यावरच थांबू नका. अजून जर तुम्हाला शक्य झालं तर अजून काही इन डेप्थ लिटरेचर वाचा, समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर याच्यावरचा कुठलाही प्रश्न आपल्याला अवघड नाही. तर थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खुश राहा, अभ्यास करा. CTET ही काही फार अवघड परीक्षा नाही हे आपण सिद्ध करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.